अहो दिसला का फोन कुठे? हा दिस लागला का फोन? नाही मी पण बराच वेळचा त्याला फोन करतोय, तू उचलत नाही म्हणून विचारलं, बाकी काही नाही. दचकू नका बाई तुम्ही मला. तू येऊ नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. चला काय राहिलं नाही ना? नाही. अरे यार आईचा फोन आहे, ते डोक्यात तेच चाललंय सकाळपासून. घे पटकन घे. हॅलो. हा आई. कोण आई? कुठली आई? किती वेळा फोन लावायचा रे तुला? एकदाही फोन उचलता येत नाही? अगं ते काय झालं ना, पेशंट्स होते सकाळपासून खूप, आणि आता शेवटचा पण समोरच आहे. हे बघ माझा पेशंट संपत चाललाय. पेशन्स पेशन्स म्हणावं. तू लवकर घरी ये, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. लवकर ये रे बाबा, तू येईपर्यंत मलाही जेवायला मिळणार नाही. सहज जोक केला आपला. कधी कधी जोक करता आणि तिचं खाण्यापिण्याचे जोक सुचतात तुम्हाला. काय तिथे लेकरं बाळ काही खाल्लेलं नाही काय नाही, आपल्याला फक्त जेवायचं सुचतंय. हा एक कुठे चाललात तुम्ही? आधी थांबा, मी पूर्ण बोलते ते ऐकून घ्या. एक दिवस माणूस जर जेवला नाही तर काही बिघडत नाही. तू कधी येतो रे जेवायला? पटकन यायचं आत्ता, या क्षणी, ताबडतोब. हो हो पण ऐकून नाही घेत. फार चिडली का आई? तर घरी गेल्यावर विचारणार काय चाललंय तुमच्या नक्की. अवघडच आहे. पण खरं सांगू नकोस हा, नाहीतर त्या काकांना सांगतील आणि काका FB न्यूज करतील आपली. असं खरं कसं नाही सांगायचं? साईच्या डोळ्यात बघितलं ना की मला एकदम हालायलाच होतं. मी मोठा झालायस तू आता. काय? अरे हे बा ऐक माझं, तू ना आईच्या डोळ्यात बघूच नकोस, आईच्या कानाकडे बघायचं. का? अरे ऐश्वर्याची ट्रिक आहे, वर्क होते. कानाकडे बघून बोलायचं. पण आईशी खोटं? ठीक आहे खोटं नको बोलूस, पण खरंही सांगू नकोस. नरोवा कुंजरोवा. त्यांना म्हण की आम्ही ब्रेकअप एक्सटेंड केलाय म्हणा. वाह क्या बात आहे, क्या बात. चला निघायचं का? असंच औषध न घेता? काय काय? मला औषध हवं. औषधांचा ओव्हरडोस चांगला नसतो. मला आधी औषध हवं. एक मिनिट. नाही आजी. म्याव 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 म्याव. माई आजी पण ना काही वाटत असते, चुकून आला असेल. एक मिनिट. काय? हे चुकून आलेलं नाही, बरोबर आले. म्हणजे? हे तिला कळलंय आपण भेटलोय ते, आणि ती म्हणते की मांजराने किती डोळे मिटून दूध प्यायलं तरी कळतच. म्याव 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 म्याव. चल म्याव 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 म्याव. नलिनी नलिनी ऐक ना, तू एक काम करतेस का? तू जेवण करून घे, म्हणजे तुझी चिडचिड जरा कमी होईल. हे त्याचं ना गेले काही दिवस सततच चाललंय. माझं लक्ष बारीक त्याच्याकडे. आज येऊच दे त्याला, बघते मी त्याच्याकडे बरोबर. अगं ट्रॅफिक लागला असेल रस्त्याने. ट्रॅफिक किती वेळा फोन केला आपण, उचलला का त्याने? पेशंट आहे म्हणाला ना तू. तुम्ही ना उगाच हा हीच तुम्ही बाजू घेता ना, त्यामुळे डोक्यात चाललाय. तुमचे लाड कारणीभूत आहेत. अगं ए नल्लू ऐक, हे बघ विनाकारण काहीतरी तोंडाला येईल ते बोलायला लागलीस तू आता. हे बघ लहानपणी ह्या पोरांनी काही चुका केल्या तर चांगला फोडून काढलाय का नाही मी त्यांना. हो बरोबर, ते लहानपणी. मोठं झाल्यावर काय केलं तुम्ही? अगं मुलं मोठी झाल्यावर मी त्यांच्या अंगावर कसा हात उगारू? त्यांनीच मारलं मग. हा म्हणजे अगदी त्यांना मारा असं नाही म्हणत आहे मी, नाही मारू नकाच, पण वचक राहायला पाहिजे की नाही तुमचं त्यांच्यावर. मग स्वतःला यंग ठेवण्याच्या नादात तुम्ही स्वतःची काही किंमतच नाही ठेवली. जो येतो तो टपलीत मारतो तुमच्या. अगं तसं नाही, तुझ्या एक गोष्ट लक्षात येत नाहीये. ही पुढची पिढी आहे ना, ही फार वेगळी आहे. आपण त्यांच्या अंगावर ओरडून एखादी गोष्ट सांगायला लागलो ना, ते आपल्याला फाट्यावर
फाटे फोडतील विषयाला, आपल्या एकाही गोष्टीला धड उत्तर देणार नाहीत. हे बघ, काही झालं ना तरी आपल्याला त्यांच्याशी प्रेमानेच वागावं लागणार आहे. तेव्हा तू एक काम कर, आता तो सौमित्र येईल, तो आल्यानंतर विनाकारण त्रागा करू नकोस, शांत राहा, शांत राहा. ओके? ओ माय गॉड, एक सेकंड थांबा. वा, माझे बाप माझी आई सेम टू सेम विठोबा अँड रखुमाई. बघू बघू जरा इकडे Same दाखव, मला जरा photo, दाखव, same. मला दाखव. आहा, क्या बात आहे. अरे एकदम फर्स्ट क्लास. एक Same एक काम कर, हा फोटो ताबडतोब मला शेअर कर, मी डीपी म्हणून ठेवतो. काय करतेस? बंद कर आधी. काय करतेस? शांत. मी तुला अत्यंत शांतपणे विचारते की तुझं सगळं काय चाललंय. काय फोटो पाठवतोय? हे बघ, वेड्यासारखं बोलायचं नाहीये. मला एवढंच जाणून घ्यायचंय की तुझं सगळं हे काय चाललंय एकंदरीत. काय एकंदरीत का बरं आहे, बरं चाललंय. क्लिनिकला सध्या गर्दी आहे पावसाळ्यामुळे. सर याला सांगा माझा स्फोट होईल ना. सांगतो सांगतो, तू शांत हो जरा. हे बघ सौमित्र, तिला एक साधी सरळ गोष्ट विचारायची आहे की तुझं आणि मैत्रिणीचं काय चाललंय. म्हणजे तुमचं ते ब्रेकअपचं भांडण अजून मिटलंय का नाही? नाही. नाही म्हणजे अजून तुमचं मिटलेलंच नाहीये. हे भिजत गोंगडं किती दिवस भिजत राहणार आहे, हे एवढंच मला विचारायचं आहे. त्याने तरी मला सांगायला पाहिजे की नाही उत्तर. मला उत्तर हवंय, पटकन सांग. मी वाट बघते. एक मिनिट, तू त्याला थोडा वेळ जर बोलायला संधी दिली ना तर तो बोलेल. त्याला थोडा वेळ दे बोलायला. हा, तू थोडी शांत बस. बोल रे. सांगा बोलायला ना. सांगतो सांगतो. कधी? बोलेल बोलेल बोल. बोल म्हणू. हो हो. हे बघ आई, मी आहे ना, माझ्याकडे बघून बोल. माझ्या डोळ्यात बघायचं आणि बोलायचं. माझ्याकडे बघ. माझ्याकडे बघून तो खोटं बोलूच शकत नाही ना. का? कारण त्याला माहिती आहे माझ्याशी जर खोटं बोलला तर काय होईल. अच्छा, बोल ना, बोल बोल. माझ्याकडे बघायचं आणि माझ्या डोळ्यात बघून बोलायचं पटकन. माझ्याकडे बघ. हे बघ आई, आम्ही ब्रेकअप एक्सटेंड केला. बघ तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलला का नाही तो? नाही नाही, त्याने असं केलं नाही का बोलताना? नाही नाही नाही. ए दादू, काय रे? काय चिटिंग काय करतोस? काय चिटिंग अरे केली? असं करून बोललास तू. काही बोललो ना मी. असं नसता. दादू असं नाही, असं चालणार नाही. सौमित्र थांब जरा. काय? हे काय? अरे चिटिंग कसं करतोस तू? हे बघा, तो लहान असं ना करायचं ना, इकडे तिकडे बघायचं, मग डोळे असे करायचे, म्हणजे खरं बोलायला नको. नाही नाही, हे नाही असं नाही. हा चिटिंग करतो. असं कसं चिटिंग आहे? ही चिटिंग आहे. मला चिटिंग आवडत नाही. तू नाही नाही, हा माझ्या डोळ्यात बघून बोलायला पाहिजे होतं ना यांनी. चिटिंग आहे. बाबा जरा समजावं हिला. असं लहान पोरीसारखं करते, बघितलं ना. मी सांगितलं नाही ते की आम्ही ब्रेकअप एक्सटेंड केला म्हणून. हे बघितलं, असं केलं. तो डोळ्यात नाही ओके ओके. अगं काय झालंय माहितीये का, तो काय म्हणतोय तुझ्या लक्षातच येत नाहीये. अच्छा, म्हणजे तुमचं ब्रेकअप फक्त एक्सटेंड झालंय. तुम्ही काय माझ्यासारखं त्या नात्यातून कायमची रिटायरमेंट वगैरे घेतलेली नाहीये. एक मिनिट, तुम्ही पण ब्रेकअप करताय का? काय बोलतोय सौमित्र? सौमित्रा, काय बोलतोयस तू? मूर्खासारखी बडबड करतोयस, कळतंय का तुला काही? सॉरी, मी चुकून विनोद मारला. अशा ठिकाणी विनोद करत जाऊ नको, अशाने ते मरतात. आणि तुला सांगून ठेवतो, पुन्हा जर का अशी कधी आईची चेष्टा म्हणजे आणि माझी ही चेष्टा केलीस तर याद राख. आणि तुला चांगलं माहितीये मी पळू पळू मारित असतो. जा आता.
जा. सॉरी बाबा, मी परत नाही करणार. ठीक आहे, जा आता, जा आता. हवीच आपलं. हे असा वचक ठेवावा लागतो. काय तो काहीतरी लपवतोय आपल्यापासून. लहानपणी सुद्धा ना तो इकडे तिकडे बघायचा आणि डोळे असेचे वगैरे करायचा, म्हणजे तो खरं नाही सांगायचा तेव्हा. नाही, मला कळले तो काहीतरी लपवतोय. यावर एकच उपाय आहे, त्याचं लग्न लावून देणार. कोणाशी? हा हा, कोणाशी? हिच्याशी, आपली मैत्रिणीशी. हा, या बाबतीत मला कुठली गंमत जम्मत नकोय, विनोद नकोय, हे त्यालाही सांगा. हो, बघच म्हणून आता. अरे गेली. सौमित्रानं पाठवलेला फोटो तरी अपडेट करावा. कुठे गॅलरी. वा, विठोबा रखुमाई. अरे छा, पण रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली. अरे हे अपडेट करायला पाहिजे. वा, सौमित्र कुठे आहे हो? सौमित्र परत? नेहमीच. पण अरे देवा. अहो सौमित्र नाहीये घरात. अहो सौमित्र नाहीये घरात. अहो मी काय म्हणते, ह्याला म्हणणं असं नाही म्हणत, ह्याला ओरडणं किंवा एखाद्याच्या अंगावर वसकणं असं म्हणतात. केवढ्यांदा कल्ला करतेस? मी नॉर्मल पोझिशनला असतो ना तर कानाचे पडदे फाटले असते माझ्या, पण नाही, मी स्थिर आहे. अरे म्हणजे याचा अर्थ माझी योगामध्ये प्रगती चाललेली आहे, एकदम चांगलं. ऐक ना, हे नलू, तू एक काम कर. मी असा रोज इथं योगा करायला बसलो ना की तू येऊन माझ्या कानाशी ओरडत जा. म्हणजे काय होईल, समजा जर माझा तोल गेला तर त्या आसनाची परत प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि जर माझा तोल गेला नाही, मी एकदम स्थिर राहिलो, तर मग माझा योग साध्य झालेला आहे असं समजायला हरकत नाही. क्या बात आहे बाबा. तुमचं राहू दे हो. हे आपलं पोरग सकाळी सकाळी रोज कुठे जातं ह्याचं कोड आहे मला. काळजी करू नकोस, मुलगा आहे आपला डॉक्टर, तो काय घरातून असं पळून बिळून जाणार नाही. तसं नाही हो. अहो त्याचा ब्रेकडाऊन झालंय, त्याची मनस्थिती ठीक नाही, आणि अशा मनस्थितीमध्ये माणसं का. अरे देवा, काहीतरी घोळ आहे हो. खरोखर कसं होणार त्याचं काही खरंच कळत नाहीये मला. तू काय उगीच काळजी करू नकोस, काही होणार नाही, सगळं व्यवस्थित होईल. हे बघ, तुला सांगतो, ह्या सगळ्या योगाच्या गोष्टी असतात. बरं ते असू दे, मला एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुला विचारायची, त्याचं उत्तर दे. आज नाश्त्याला काय केलंयस? भेजा फ्राय. वा, आज नाश्त्यामध्ये नॉनव्हेज. क्या बात आहे. आज उपवास आहे, तेव्हा नाश्त्याला भेजा फ्राय करीन का मी? काय रे बाबा, उपवासाच्या दिवशी तरी खाण्यापिण्याचं काय, तू सतत हेच विचारत का? पोराबाळांची काही काळजीच नाही तुम्हाला. पाप आहे पाप, उपवासाच्या दिवशी खाण्यापिण्याचं बघतो माणूस. पापी पेट के लिए काय काय ऐकावं लागते परमेश्वरा. उपास आणि उपहास दोन्ही एकाच वेळेस घडला. अरे वा, क्या बात आहे. शामराव, तुम्हाला आज काय काय सुचतंय? हे पोस्ट करायला पाहिजे. हे बघ ऋतू, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा वापरायचा आहे. गोरिला वॉर टेक्निक्स. शत्रूला खिंडीत पकडायचं. तिकडे फार ट्रॅफिक असतं ना. कुठे? गणेश खिंड. जरा चुकते. खिंडीत पकडायचं म्हणजे कॉर्नर दे. हे बघ, आता हे आहे क्लिनिक फॉर एक्झाम्पल. हा आहे डबिंग स्टुडिओ. त्यानंतर सौमित्राचं घर आणि हे मीतूचं घर. आता
आपल्याला या 4 लोकेशन्सवर पहारा ठेवायचा. म्हणजेच या 4 लोकेशन्सवर आपले मावळे पोचले पाहिजेत. ओके. वाव, काय प्लॅन केलास यार. आय एम सो इम्प्रेस्ड. थँक्स. शेवटी आयुष्य म्हणजे प्रेम. असो तर आपल्याला सगळीकडे आपले असे मावळे पसरायचे. एवढ्या गंभीर विषयाकडे चाललंय. आपल्या ग्रुपमध्ये काही गांभीर्यच नाहीये. हे बाकीचे लोक सगळे कुठे आहेत? आपल्या दोघांचं काम नाहीये. आपल्याला मावळे लागणार आहेत. डोंट गेट सो एक्साइटेड. मी आदिलला फोन करते. थांब, तू शांत हो. हा, लवकर कर. सॉरी, मला खूप उशीर झाला रे. अरे काय झालं माहितीये का, त्या सनसिटीवर रिक्षावाले तयार होत नाहीत रे यायला. एक जण मला म्हणलं 25 रुपये एक्स्ट्रा लावीन तुम्हाला. मग नाही म्हणलीस ना? हो, नाही म्हणले. म्हणलं 20 रुपयाचा एक सदाम देणार नाही. इथेच चुकतं आपलं. आपल्याकडे पर्याय असतो बरं का. सरकारने आपल्याला पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. आता मला सांग, सिंहगड रोड पर्यंत पायी येऊन तिथनं टमटमनी स्वारगेटला जाऊन बस करून का नाही आलीस सरळ? 20 रुपयात आली असतीस. खरंच की रे. डार्लिंग, तू असा प्रवास केला असतास? नाही, मी बाईक काढली असती. एक्झॅक्टली. मग तिला विचार ना, बाईक का नाही आणलीस? अरे हा, तू बाईक का नाही आणलीस? अरे बाईकचा इतका राडा झालाय माझ्या बाईकचा इंडिकेटरचा आवाजच येत नाहीये रे. काही उपयोगच नाही त्या बाईकचा आता. इंडिकेटरचा आवाज येत नाही म्हणून बाईकने. इंडिकेटरच्या आवाजावरून आठवलं, आदिल कुठे? अरे गॅरेजवर पण नव्हता आदिल. नव्हता? नाही. बरं असो, रोकडेला मी क्लिनिकवर पाठवलंय. हिल कॉल एनी टाइम. ठीक आहे, आलाच. बोला बहिरजी, काय खबर? महाराज, मी बुरुजावर पोचलो आहे. गमीन बेसावध आहे. गमीन नाही रे, गनीम. गनीम बेसावध आहे. चिंता नसावी. शाब्बास रे माझ्या वाघ्या. स्वराज्य तूच राखणार. आम्ही उत्तरेकडून कूच करतोय. तुम्ही संपर्क क्षेत्रात राहा. जय भवानी. जय भारत माता की जय. काय? सॉरी. चला तर मग आपण आपापली घोडी काढूया. ऐश्वर्या राणी, तुम्ही डबिंग स्टुडिओचा किल्ला सर करा. ऋतू बेगम, तुम्ही सौमित्रकडे जा. आणि स्वतः मी मायाजीच्या घरी कूच करतोय. ठीक आहे? तोफेचा आवाज येईपर्यंत युद्ध चालू ठेवा. युद्धाय युजस्व. ऐक ना चुंबक, एक बंद मस्त खाऊन निघायचं का रे? भूक लागली रे फार. ऐश्वर्या, इकडे युद्धाची आग पेटली ग. माझ्या पोटातही पेटले रे आग चुंबक. नाही. डार्लिंग, खरंच भूक लागली. खाऊया ना. आता काय, सदाशिव, घोडींना पाणी पाजा. आणि माझ्यासाठी एक चीज शेजवान नूडल्स रोल. आता ते सर्वत्र टेहळणी करणार आहेत. तुमच्या घरांवर हल्ले करणार आहेत ते. कसलं थ्रिलिंग आहे ना हे. आय एम सो एक्साइटेड. पण माझ्या घरी जाऊन काय करणार आहेत? म्हणजे तिकडे तुम्ही चोरून भेटता का? तुम्हाला पकडता येईल का ते बघणार आहेत. नाहीतर तुमच्या घरच्यांना फितवणार आहेत. चुंबक नाही तर ठाण ली आहे. अरे यार, चुंबक फारच सिरियसली घेतो रे सगळंच. हा, तर चुंबक मॅड आहे. म्हणून तर विघ्नेश त्याला चुचुंबक असं म्हणतो. मला ना एक आयडिया आली आहे. त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून बघायला कसली मज्जा येईल ना. म्हणजे चोरून बघण्यात मज्जा आहे ना. किंवा आपल्याला चोरून भेटता येईल. म्हणजे आता सगळे आपापल्या गडांवर गेलेले आहेत. पण कॅफेची छावणी रिकामी आहे ना. सो आपण तिकडे कट्टा टाकू शकतो. कट्टा टाकू शकतो. सुपर फाडू आयडिया. चल रोकडे चल. एक काम करूया का? तुम्ही पुढे होता का? म्हणजे आत्ताच मी नगरची स्वारी टाकून आलो ना, अंग दुखायला लागले. एक काम करतो, रूमवर जातो, पडी टाकतो, फ्रेश होतो, घोडी घेऊन छावणीत. कसं आहे? तुझ्या फ्लॅटवरच्या लोकांना आश्चर्य वाटत असेल ना. म्हणजे कधी दिसतच नसशील ना. म्हणजे अरे जळतात रे माझ्यावर. म्हणतात पुण्यात 22 घरं आहेत तुझी. असू दे, आपल्याला काय. येऊ?
ते नगरचं काय? ऍक्च्युली नगरला आपला एक क्लायंट आहे म्हणजे ते नाही जाऊ दे, जाऊ दे. नंतर सांगू. हा सुचलं की सांग. चलो 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 हम करेंगे अब गढ़ सर, हम करेंगे सर सर गढ़, हम कशाला करतोय ट्राय? सर दोघं जळाले, दोघं जळाले, दोघं भाजले, एकमेकांवर हा भाजले आणि काळे भाजले आणि काळे पडले. आपण काळे पडू का ग? आपण काळे पडू का रे? तू काळा आहेस, ए तू काळी आहेस. मी काळी नाही, मला काळी आमच्या म्हणू घरात नकोस. सगळे गोरे आहेत. तुमच्याकडे सगळे गोरे आहेत. आमची आजी पाहिजे